सो गुड मॉर्निंग। आई होप आप सभी को कल की सारी चीज़ें पता चल गई है, किस तरीके से काम करना है, इम्पोर्टेंट क्या है, प्लान प्रेजेंटेशन आना क्यों ज़रूरी है। क्योंकि अगर प्लान प्रेजेंटेशन अगर आपको आता है तो आप 3 साल बाद बिना काम किए इस इंडस्ट्री से अच्छे पैसे कमा सकते हो। और ये फॉर्मूला मैंने 2020 21 21 22 में अप्लाई किया 2 साल। लेकिन 2 साल अप्लाई करने के बाद लोगों ने वो फॉर्मूला नीचे अप्लाई ही नहीं किया। लोग अपने लोगों को, डिस्ट्रीब्यूटर को बाजू में बैठकर उसको प्लान प्रेजेंटेशन देना कभी सिखाया ही नहीं। इसकी वजह से उनका टीम कभी बना नहीं। तो अभी ये आज का बहुत इंपॉर्टेंट दिन है। आज हमारा है डे 2। मतलब हम सेकंड स्टेप समझने वाले बिजनेस प्रेजेंटेशन की। उससे पहले थोड़ा कल जो हमने सीखा था वो हम एक बार रिवाइज कर लेते हैं ताकि आपको आइडिया क्लियर हो जाए। तो सबसे पहले कल हमने क्या क्या देखा था, ये देखते हैं। कल हमने देखा था कि ये जो बिजनेस है ये पैसिव इनकम के लिए करना चाहिए, राइट। नंबर 2 हमने सीखा कि ये डुप्लीकेबल बिझनेस है। मतलब हमेशा आपको वहाँ पे उस जगह पे त्या जागेवरती हजर राहायची तुम्हाला गरज नाही आहे। तुम्ही असो नसो तुम्हाला पैसे आले पाहिजे। फिर हमने देखा कि हमें कोई भी अगर 2 लोग रिक्रूट करने रहते हैं तो उस केस में 10 प्लान प्रेजेंटेशन देने पड़ते हैं। अगर 10 प्लान प्रेजेंटेशन अगर आपको देने हैं तो 20 से 30 लोगों की लिस्ट आपको बनाना कंपलसरी है। अगर आप 20 30 लोगों की लिस्ट नहीं बना सकते, 10 लोग आपको समय नहीं देंगे, 2 लोग आपके रिक्रूटमेंट नहीं होंगे। और यही फॉर्मूला हमेशा काम में है। आपको लग सकता है कि सर अगर हमको 1000 लोग अगर रिक्रूट करने हैं, है ना, अगर हमें 1000 लोग रिक्रूट करने हैं तो हम किस तरीके से करेंगे। तो 1000 लोग रिक्रूट करने के लिए आपको इस सिस्टम के हिसाब से आपको कम से कम 20 से 30 हजार लोगों की लिस्ट लगेगी। तो ये इम्प्रैक्टिकल है। आप बोलेंगे सर ये पॉसिबल कैसे, लेकिन मेरे भाई जो भी बंदे हमारे बिजनेस में आते हैं उनसे 20 से 30 लोगों की लिस्ट बनवा लो। और 20 से 30 लोगों की लिस्ट कोई भी बना सकता है। यहाँ पे जितने भी लोग हैं, आप अगर आज लिस्ट बनाने के लिए बैठोगे तो 20 30 लोगों के लिए बना सकते हैं। फिर हमने देखा टूल किट। आज मैं जलगांव जाने वाला हूँ। आज हमारा बैग जो है, बैग का ऑर्डर मैं देने वाला हूँ। सारी टूल किट, बैग, फाइल, फोल्डर, डॉक्यूमेंट्स, ये सारी चीज़ें मैं कर कर लेकर आने वाला हूँ। तो टूल किट एक 1500 1600 जो भी रहेगा आपको पता चल जाएगा। टूल किट होना ज़रूरी है, ड्रेस कोड होना ज़रूरी है। और आपकी पोजीशन, अगर आप राइट हैंडेड हो तो राइट साइड में आपका गेस्ट बैठना चाहिए। अगर आप लेफ्ट हैंडेड हो तो आपका गेस्ट लेफ्ट हैंड में बैठना चाहिए। फिर आपको एक सेंटेंस लिखने को बोला कि मैं आज से रोज 2 प्लान दूंगा। मैंने भी लिखा था, लेकिन कल के दिन मेरा एक ही प्लान प्रेजेंटेशन हुआ था बरहमपुर में, फोटो डालना बाकी है। तो हर रोज 2 लोगों को प्लान बताओ। आप ये चिंता मत करो कि कौन कर रहा है कौन नहीं कर रहा है। महीने के 30 प्लान, सॉरी महीने के आपके 60 प्लान होंगे। 60 प्लान में से मैं गारंटी देता हूँ 5 6 लोगों की टीम आराम से बन जाती है। आप ज्यादा दिमाग मत लगाओ, ठीक है। सबसे पहले आपको प्लान देते समय कारण बताना है आपका क्या कारण है। जैसे मैंने बोला था कल कि मैं एमएससीबी में इंजीनियर हूँ। एक डॉक्टर का एग्जांपल लेते हैं और एक स्किल इंडिया के प्रोजेक्ट का एग्जांपल लेते हैं। मान लो एमएससीबी में अगर मुझे कुछ होता है तो क्या मेरे घर वालों को सैलरी मिलेगी? नहीं मिलेगी। डॉक्टरों को कुछ होता है, मिलेगी? नहीं मिलेगी। और स्किल इंडिया में कुछ होता है तो वाइफ को मिलता है, फिर मेरे बच्चों को मिलता है। फिर हमें पूछना है कि आपके घर में कितने लोग रहते हैं। सेकंड पूछना है किराना कितने का होता है। थर्ड पूछना है कहाँ से लाते हो। वो बोलता है हम शॉप से लाते हैं। फिर कस्टमर, ये डिफरेंस उसको बताना है। फिर बाद में उसका एक्चुअल एक्सपेंस कितना हो रहा है, ये चीज़ों के ऊपर बोलना है। फिर हमें उससे ये निकलवाना है कि भाई कस्टमर बनना अच्छा है या डिस्ट्रीब्यूटर। तो वो खुद बोलेगा कि डिस्ट्रीब्यूटर बनना अच्छा है। फिर आज है हमारा डे 2। डे 2 बुट कैम्प में हमें जानेंगे कि डिस्ट्रीब्यूटर बनना अच्छा है, ये बोलने के बाद आगे की स्टेप क्या है। तो यहाँ पे हमें प्रोडक्ट बताने हैं। प्रोडक्ट याद रखना, आपने 5 घंटे सामने वाले को प्रोडक्ट समझाओ या 10 घंटे समझाओ, जब भी वो बिजनेस में ज्वाइन होता है वो दोबारा आपसे पूछेगा कि भैया एक बार प्रोडक्ट फिर से बताओ। तो वो प्रोडक्ट बताते समय आपको सिंगल लाईन सिंगल प्रोडक्ट कव्हर करना आहे ना। प्रोडक्ट सांगताना तुम्हाला एका ओळीत एकच प्रोडक्ट सांगायचा आहे। जास्त ओव्हर एक्सप्लेन करू नका। ओव्हर एक्सप्लेन करायला गेले ना समोरच्याला कंटाळा येतो, ठीक आहे। तर हे बोलल्यानंतर तो जेव्हा सांगेल का बाबा मी डिस्ट्रीब्युटर बनणं पसंत करतो, मग ठीक आहे, डिस्ट्रीब्युटर बनण्यासाठी आपल्या कंपनीचे काही प्रोडक्ट तुम्हाला परचेस करावं लागतील। मग काय परचेस करावं लागेल? मग आता त्याला आपल्याला प्रोडक्टचं ब्राउचर काढायचं, साफसुथरं, डाग पडलेलं नको, फाटलेलं नको, पानं निघालेलं नको, नाही, आपल्याला फ्रेश लागणार आहे। ओके, मग फ्रेश आहे, मग काय सांगायचं सुरुवातीला बघा, बुकलेट दाखवताना देखो, जिस इंडस्ट्री के साथ मैं 5 साल से 2 साल से 1 महीने से 15 दिन से कनेक्टेड हूँ उसका नाम है एमआई लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्राइवेट लिमिटेड। ओके, क्यों नहीं हो रहा? जस्ट मिनट।
चलो जाने दो। उसको बताना एम आई लाइफ मार्केटिंग ग्लोबल प्राइवेट लिमिटेड। इस इंडस्ट्री को क्यों चुना, तो चुनने के लिए सबसे बेसिक रीजन था, यहाँ पे जितने भी प्रोडक्ट्स है वो आयुष प्रीमियम मार्क के है, राइट। आयुष प्रीमियम मार्क के प्रोडक्ट है, इसीलिए मैं आया हूँ। सेकंड स्टेप, यहाँ पे बताना है कि एलिमेंट्स ब्रांड को एक बार दो बार नहीं 3 बार बेस्ट हेल्थ केयर ब्रांड का अवार्ड मिल चुका है। फिर बताना है कि हमारे पास में प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना और स्किल इंडिया के साथ हमारा टाइप हो चुका है, राइट। इसके कारण मैं इस इंडस्ट्री में आया। बेसिकली इंडस्ट्री में क्या है, ये क्या बताता है, ये पेड़ हमें ये बताता है कि अगर आपको, मान लो यहाँ पे आप एग्जाम्पल ले सकते हो आम का, जर का तुम्हाला आंबे खायचे असले तर तुम्हाला आज बीज आणायला लागेल, पेरायला लागेल एक बार। हा, आवाज येतो माझा क्लिअर? हाँ ठीक है, किरण रणसिंग सरांनी ओके म्हटलं। तो एक बार आपने आम का पेड़ लगा दिया, तो आपके अगले जनरेशन को आम खाने के लिए दोबारा आम का पेड़ लगाने की जरूरत नहीं है, क्योंकि आप सारे एफर्ट डालेंगे, मेहनत करेंगे, अगली पीढ़ी को हम दे सकते हैं, इसीलिए बिजनेस करना है। राइट नाउ ये हमारी जरूरत है। अच्छा घर, अच्छी गाड़ी, है ना, गहने वगैरह, एरोप्लेन से घूमना, बच्चों का अच्छा एजुकेशन, ये हमारी नीड्स है। लेकिन कहीं ना कहीं हम किस तरीके से लाइफ जी रहे, हम कॉम्प्रोमाइज लाइफ जीते। और कॉम्प्रोमाइज लाइफ जीते अगर हर किसी को कॉम्प्रोमाइज से नीड्स की तरफ जाना है, मतलब ये कॉम्प्रोमाइज लाइफ से निकल कर नीड की तरफ जाना है, लेकिन क्यों नहीं जा पाते, ऐसा पूछो वहां पे, क्यों नहीं जा पाते, तो सामने वाला बोलता है पैसा, लेकिन इसका रीजन पैसा नहीं है, इसका रीजन है बढ़ती महंगाई। देखो 1940 में हम दो हमारे 15 थे, फैमिली का एक्सपेंस था 10 रुपए। 1960 में हम दो हमारे 7 बन गए, फैमिली का एक्सपेंस हो गया 100 रुपए। 20 साल, हर 20 साल बाद घर की जो संख्या है लोगों की वो कम होती गई और खर्चे बढ़ते गए। दो एग्जाम्पल देना, देखो हमाम सोप कितने का था 1987 में, 1947 में था, 19 में, हाँ, 3 रुपए का, 2002 में बना 11 रुपए का, 2010 में 23 का, 2020 में 45 का, राइट। पेट्रोल देखो 8 रुपए था, फिर 35 बना, फिर 53 बना, फिर 110 बना। उसको पूछो जितने स्पीड से प्रोडक्ट की कॉस्ट बढ़ी क्या उतने स्पीड से हमारी इनकम बढ़ी, वो बोलेगा नहीं। इसीलिए हमें साइड इनकम करना जरूरी है। तो देखो ये हमारे कंपनी के कुछ लीगल डॉक्यूमेंट्स है, मैं आपको बाद में फाइल में भी बताऊंगा, हमारे पास फाइल रहती है उसमें भी रहती है डॉक्यूमेंट्स। ये बिजनेस स्टार्ट कैसे होता है, जो भी प्रोडक्ट मैं आपको आज दिखाने वाला हूँ उसको आपको परचेस करना है। जो भी प्रोडक्ट मैं दिखाऊंगा जो आपके काम के होंगे वो आपको परचेस करना है। उसके बाद में प्रोडक्ट यूज करना है। थर्ड, आपको प्रोडक्ट को प्रमोट करना है। और ये सारी चीजें, जैसे मैं एज ए इलेक्ट्रिकल इंजीनियर हूँ, मुझे तो पता नहीं था मार्केटिंग का काम कैसे करना है, ये बिजनेस कैसे डेवलप करना है। लेकिन यहाँ पे हमारे साथ में एक हार्वेस्ट सक्सेस एकेडमी है, वो हमें सिखाती है। इतने तरीके के हमारे ट्रेनिंग्स होते हैं। हर शनिवार को, एवरी सैटरडे सुबह 8 से 9:30 हमारा एक ट्रेनिंग सेशन होता है, जिसे हम बोलते हैं डीटीपी, डिस्ट्रीब्यूटर ट्रेनिंग प्रोग्राम। बहुत अच्छा 1.5 घंटे का ट्रेनिंग है। नया कोई भी बंदा बिजनेस में जब आता है, उसको अगर आप ये ट्रेनिंग में बैठाना शुरू कर देते हो, उसको ये बेसिक आदत लगाते हो, तो मैं गारंटी देता हूँ कि आपके लोग कभी भी बिजनेस के बारे में निगेटिव नहीं होंगे और कोई उनको निगेटिव कर ही नहीं पाएगा। कोई उनको निगेटिव कर ही नहीं पाएगा, इतना बेहतर काम आपका होने वाला है। तो चलो आगे चलते हैं। देखो ये प्रोडक्ट किसने बनाया, के राजेश, ये इनको 34 साल का एक्सपीरियंस है। डॉक्टर डी बी नारायण 50 साल का है। केसी गाउंडन 45 साल का है। सूरज भी पाटनकर, पुणे का जो ससून हॉस्पिटल है वहाँ पे हेड ऑफ द यूरोलॉजी है। उसके बाद में डॉक्टर एस के शर्मा, डॉक्टर एस के शर्मा जो है वो भारत सरकार में आयुष मंत्रालय में 20 साल से सलाहकार का काम कर रहे हैं। और ये कि मैं मन से नहीं बता रहा, ये एक्चुअली में वहाँ पे दिखाया है, मतलब, एक मिनट। चलो, हाँ, सबसे पहले हम हेल्थ के प्रोडक्ट देखेंगे। कफनील, गीली खांसी, सूखी खांसी, डायबिटिक, नॉन डायबिटिक सबको चलता है। मल्टीगार्ड ब्लड प्यूरिफायर, बाल झड़ना, आंखों के नीचे के डार्क सर्कल, पिंपल्स, इसके ऊपर चलता है। वुमेन कंपेनियन, लेडीज की मेंस्ट्रुएशन साइकिल को रेगुलर लाता है। लिव अगेन, लिवर टॉनिक है। मैन शक्तिमान, पुरुषों के सेक्स समस्याओं के लिए। फाइव स्ट्रेस, तान तनाव के लिए। वेल हार्ट, हार्ट को मजबूत करता है, हार्ट डिसीजेस से दूर रखता है। नो वेदना जेल, नो वेदना कैप्सूल, झंडूबाम जैसा मलम है। और पेन रिलीवर की टैबलेट है। इम्यूनो 3 प्लस, गैसेस, अपचन, एसिडिटी, पित्त के लिए काम में आता है। च्यवनप्राश है, जो पूरे फैमिली को कवच प्रोवाइड करता है। चंपी तेल है, मसाज का तेल है, मतलब। वुंड हीलिंग क्रीम, जो भी डायबिटिक पेशेंट की जख्म होती है वो 70 गुना जल्दी बढ़ती है। प्लस अगर कोई गर्म तेल का दाग अगर पड़ता है तो वो सफेद दाग पड़ता है उसका, गर्म तेल अगर गिर गया आपके हाथ पे तो ये जो अपना प्रोडक्ट है ये स्किन का मेलानिन
मैच करते चलता है, इसीलिए कलर आपका वो पता नहीं चलता है ये जख्म कैसी हुई है। बिलो 37 ताप की दवाई, डेली डेटॉक्स टॉक्सिन निकालता है, यूरिफ्लश 3 किडनी स्टोन के लिए, 9 mm तक की पथरी, 9 mm चा जो मुतखडा आहे तो विना ऑपरेशनचा बाहेर येतो. फिलिंग रक्त वाढवतो, आय एनर्जी डोळ्यासाठी, प्रोनसिका नाकासाठी, नॅटशियम कॅल्शियमच्या टॅबलेट, आयु हिट टाकांना भेगा पडतात त्याच्यासाठी. थायरॉइडसाठी थायल ते, दमा अस्थमा निमोनियासाठी आयुश्वास आहे, अँटी एलर्जी आहे, ज्यांना स्किन डिसीज आहे किंवा स्किन कायम खाजवते त्यांच्यासाठी, आणि ज्यांना सर्दीमध्ये म्हणजे नाकातून पाणी येतं कपडे झटकल्यानंतर, ज्यांना एलर्जी आहे त्याच्यासाठी अँटी एलर्जी आहे. सायक्लोमा लेडीजच्या पीसीओडी पीसीओसी प्रॉब्लेम, मोरिंगा, मोरिंगाच्या टॅबलेट आहे, व्हिटॅमिन सीचे टॅबलेट आहे, ॲसिडिटी टॅबलेट आहे, आयव्ही ड्रॉप्स आहे. पाईल्सचा ज्यांना पाईल्सचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी टॅबलेट्स आहे, पाईल्सची जी आहे ती क्रीम आहे. ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांच्यासाठी फुल अँड इझी आहे. आणि काही लोकांसाठी नर्व एनर्जी आहे, स्पेशली डायबिटिकवाले लोक आहेत ना, त्यांची नर्वस सिस्टम ब्रेकडाऊन होते, जे तळपाय आणि तळ हाताचे ते सेन्सेशन आहेत ना ते चालले जातात, नर्व एनर्जीमुळे ते परत येतात. डायबालाईफ सोबत हे दिलं तर भारीच आहे. मोरोलाईफ हे मेटाबॉलिझम रेट कमी किंवा जास्त करते. प्रोबायोटिक हेल्दी एन्झाईम्स आहे. सॅनिटरी नॅपकिन्स पण आहे. न्यूट्रीलाईफ आहे, बेबी टू बाबा म्हणजे लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत चालतं. भूक वाढायचं म्हणजे खूप काही जे बेनिफिट्स आहे. जर त्याच्या घरात लहान बाळ असलं तर ह्याच्याबद्दल अजून सांगा काय सांगायचंय बघा. तुमच्या हाडं मजबूत करते, रक्तामध्ये हिमोग्लोबिन वाढवतं, तुमचे रक्ताची कमी जी आहे ती वाढवते, तुमचं माइंडला तेच करते, इन्फेक्शन होण्यापासून वाचवते, तुम्हाला काही जखम झाली असेल ती लवकर ठीक करते, जॉईंट पेनमध्ये मदत करते. ओके. आणि भूक वाढवते. त्याच्यातूनच वाचून वाचून सांगायचं आहे काय, मी तुम्हाला काय पाठ करून ठेवलेलं नाही आहे, जे समोर दिलंय ते वाचून सांगितलंय. 95 प्रीमियम ड्रिंक, वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट आहे ना. 9 लाख वऱ्या खोलल्या आपल्या प्रोडक्टमध्ये. मार्केटमध्ये खूप सारे तुम्हाला अँटीऑक्सिडंट भेटतील, बट ते ट्रायल अँड टेस्टेड भेटणार नाही. तर आपलं जे 95 आहे, लंडनची ब्रुस्विक लॅबोरेटरी त्याच्यातून टेस्ट करून आणलेलं आहे, 13 प्रकारच्या बेरीजपासून बनलेलं आहे. स्पिरुलिना, ज्यांचं जेवणाचा टाइम फिक्स नाही त्यांच्यासाठी. काय काय फायदे स्पिरुलिनाचे, रोगप्रतिकारक शक्ति को बढ़ाता है, कोलेस्ट्रॉल को कम करता है, ब्लड प्रेशर को कंट्रोल करता है, एनीमिया से लड़ने में मदद करता है, मधुमेह से लड़ने में मदद करता है, आर्थराइटिस से लड़ने में मदद करता है, उम्र के प्रभाव को कम करने में उपयोगी है, बेहतर एंटीऑक्सीडेंट है, पचन क्रिया को अच्छा बनाता है, शरीर से टॉक्सिन निकालता है, स्नायु को मजबूत करता है। जो चीज़ें दी है वही पढ़ के आपको बताना है। डायबिटीज़ के लिए देखो, टाइप 1, टाइप 2, टाइप 3 हर तरीके के डायबिटीज़ के ऊपर काम करता है। लहसुन के एक जो प्याज रहता है वो, उससे एक टॅबलेट बनते, एका कांद्यापासून एक टॅबलेट बनते. ॲलिन सिलिन दोन प्रकार असतात लसणाच्या एंडला. ते खोलल्याच्या नंतर ऑटोमॅटिक इव्हॅपोरेट होतात, म्हणजे ते बाष्पीभवन त्याचं होऊन जातं. ते कंट्रोल फॉर्ममध्ये कोणीच बनवलं नाही, बट डॉक्टर पीटर जोसलिंग यांनी काय केलं, यांनी ते कंट्रोल फॉर्ममध्ये बनवलं आणि जबरदस्त रिझल्ट आहे. 7 वर्ष ज्या लेडीजला इन्सुलिन होते त्या लेडीजचं इन्सुलिन आपण 6 ते 7 महिन्यात पूर्णपणे बंद केले. आणि हा विशेष म्हणजे आयुष प्रीमियम प्रॉडक्ट आहे. आणि प्रोटीन पावडर, याला टेस्ट नाही आहे. याचं पीडीए रेट आहे. काय पीडीए रेट म्हणजे काय, जितकं तुम्ही खाणार तेवढं 100% शरीर तुमचं ॲब्झॉर्ब करणार. कुठल्याही प्रोटीन जे आहे ना 100% ॲब्झॉर्ब होत नाही. तुम्ही मार्केटमध्ये कुठेही चेक करा, कुठल्याही प्रोटीनचा रेट चेक करा. पीडीए ज्याचा एक आहे त्याचा 100% ॲब्सॉर्प्शन आहे, आणि आपल्या प्रोडक्टचा पीडीए रेट एक आहे. म्हणून जर तुम्हाला कोणी मार्केटमध्ये भुलथापा देत असेल, 250 रुपयामध्ये 1 किलो भेटतं आणि तुमचं 2,500ला अर्धा किलो का घ्यायचं. अरे बाबा, आमचं 2,500मध्ये अर्धा किलो याच्याकरता घ्यायचं की 100% नॅचरल आहे, 100% आयुष प्रीमियम आहे, त्याचा साईड इफेक्ट नाही. सगळ्यात महत्त्वाचं त्याचा पीडीए रेट एक आहे. ठीक आहे, हे बोलायसाठी. पर्सनल केअर, आंघोळीचे साबण आहे. बघा, इंडस्ट्रीमध्ये आणण्याच्या अगोदर मला माहितीच नव्हतं आंघोळीचे साबण वेगळे असतात. मी कुठला वापरायचो, मी वापरायचो संतूर, हमाम, हे वेगळे साबण वापरायचो. ज्यावेळेस ते ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर मला कळालं संतूर, हमाम, लक्स, डेटॉल, हे सगळे साबण हे टॉयलेट सोप आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे, पण आपण कधी वाचत नाही. पण आंघोळीचे साबण ज्याचा TFM रेट 76 पेक्षा जास्त असतो तो आंघोळीचा असतो. ज्याचा रेट TFM 76च्या कमी आहे तो मांजरी कुत्र धुण्याच्या साबणाचा आहे ना. आपण मस्त लाईफ बॉय है जहा तंदुरुस्ती है वा, ते तंदुरुस्ती आपली नाही, ते कुत्र्या मांजरीची आहे, पण त्याच्यामध्ये आपणच ते तंदुरुस्त होऊन गेलो, राईट. तर असं तिथे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. ते एक्झाम्पल काय मी देतो. जेल टूथपेस्ट आहे, रेड हर्बल पेस्ट आहे, हर्बल टूथपेस्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कम्प्लीट केअर शॅम्पू आहे, रेड ग्लो फेसवॉश आहे, मल्टॅक्शन कॉम्प्लेक्सेशन क्रीम आहे, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, रोल ऑन इनहेलर आहे, 3 प्रकारचे बॉडी लोशन आहे तुमचं. ॲलोवेरा आहे, तुमचं व्हाईटनिंग बॉडी लोशन आहे, कोका बटर आहे, डे क्रीम आहे, नाईट क्रीम आहे, बॉडी बटर क्रीम आहे, सनस्क्रीम आहे, छोटा एक फेसवॉश, हँडवॉश, अंडर आय जेल, ज्यांच्या डोळ्यांखाली काळे डाग पडतात त्यांच्यासाठी. महाभृंगराज ऑइल आहे, तुमचं शॅम्पू कंडिशनर, प्रायव्होवॉश बॉडी पॉलिश जेल, शेविंग जेल, 2 प्रकारच्या ग्रीन टी हेअर कलर शॅम्पू. हे झाले प्रीमियम प्रॉडक्ट. ज्यावेळेस तुम्ही बिझनेस सुरुवात करणार तुम्हाला हेच प्रोडक्ट मिळणार. जर तुम्हाला हे खालचे प्रोडक्ट पाहिजे असतील तर याचं वेगळं पर्चेसिंग करावं लागतं. बघा, न्यू स्टारमध्ये काय टॅल्कम पावडर आहे,
तुलसी अँड मिंट पेस्ट आहे, 3 प्रकारचे टॉयलेट सोप आहेत, पेट्रोलियम जेली आहे, आंवला ऑइल आहे, टायझन आणि न्यूफेम हे परफ्यूम आहेत. त्याच्यानंतर कोकोनट शॅम्पू कंडिशनर आहे, पपया फेसवॉश आहे, नीम फेसवॉश आहे, वॉलनट स्क्रब वन ऑफ द बेस्ट आहे, वन ऑफ द बेस्ट वॉलनट स्क्रब. कोणी 1,000 रुपयाचं पर्चेसिंग कराल ना 35चं, त्यावेळेस हे प्रोडक्ट नक्की घ्या. न्यू स्टार आहे आपल्याकडे, याचे टूथब्रश आहे 5. आहार आहे बघा, चिली पावडर आहे, कोरिंडर पावडर आहे, टर्मरिक पावडर आहे, हिमालयाचं पिंक सॉल्ट आहे. कपडे धुण्याचं लिक्विड, भांडे घासण्याचं साबण, भांडे घासण्याचं लिक्विड, ग्लास क्लीनर आहे, टॉयलेट क्लीनर आहे, फ्लोअर क्लीनर आहे. शेतीमध्ये जर गेलं, हां हे झाले 35. परत शेतीचे 75चे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स. ओके, हे जबरदस्त प्रॉडक्ट आहे. हे प्लॅन्टच्या याच्या नर्वस सिस्टमवरती काम करतं. एखादं फळ जर लागायचं अर्धा किलोचं, तर मला किती फांद्या आल्या पाहिजे, मला किती पानं आले पाहिजे, पानाची साईज काय असली पाहिजे, ठरवण्याचं काम ग्रो मॅजिक ॲडव्हान्स करतं. भुवस्त्र सुपर, कुठलीही कीड कुठून येते शेतामध्ये, उडत थोडी येते, ते जमिनीतूनच येते. भुवस्त्र सुपर जमिनीतून येणाऱ्या अळी आणि किडींवरती नियंत्रण ठेवते. वन टाइम यूजचा प्रोडक्ट आहे. एम आय स्प्रे प्लस स्टिक. हे काय आहे? हे स्टिकर, स्प्रेडर, पेनिट्रेट, ॲक्टिवेटर, रिॲक्टर, पॉलिनर सगळंच त्याच्या एकाच प्रोडक्टमध्ये आहे. मार्केटमध्ये स्टिकर भेटेल तुम्हाला 80 रुपयाला, तर तुम्हाला 8 रुपयाला पंप पडेल, 10 रुपयाला पंप पडेल. आपला 44 रुपयाला पंप पडतो, पण त्याच्यामध्ये मल्टिपल त्याचे बेनिफिट्स आहेत. व्हायरस प्लस हे व्हायरसवरती कंट्रोल करतं. मॉडिफाय पाण्याचा पीएच लेवल मेंटेन करतं. जे काही औषधं आपण फवारतो आणि जो बी जे काही एकत्र करून फवारतो, तर पाण्याचा पीएच लेवल जर जास्त असेल तर ते इफेक्टिव्हनेस त्या प्रोडक्टचा कमी होतो. मॉडिफाय जर टाकलं तर एक्झॅक्टली त्याचा इफेक्टिव्हनेस वाढतो. म्हणजे आपण जर 100% औषध टाकलं, जर पाण्याचे पीएच कमी किंवा जास्त असेल तर ते 80% प्रभाव दाखवेल. पण जर त्याच्यात मॉडिफाय टाकलं म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये, तर डेफिनेटली तुमचं काय म्हणतात त्याला इफेक्टिव्हनेस वाढतो. एम आय सिट्रा हे शक्यतो भात शेतीमध्ये यूज होतं. एम आय प्राऊड हे 128 प्रकारच्या बुरशींवर काम करतं. एम आय वीर अळ्या मावा तुडकिडे, अळ्या मावा तुडतुडे, फुलकिडे, कोळी, पांढरी माशी सगळ्यांवर काम करतं. ओलिफ हे बेसिकली एक प्रकारचं असं पकडू शकता तुम्ही का बाबा, जेवढे खतं आपण शेताला टाकतो तर 100% प्लॅन्ट तर काय अपटेक करत नाही. त्याच्यातले काही जे आहे ते जमिनीत राहतं, काही जमिनीच्या खोलवर जातं, काही पाण्यात वाहून जातं. जे जमिनीत मिसळलेले तुमचे जे काही तुम्ही टाकलेले फर्टिलायझर आहे, त्याला झाडाला इझिली अवेलेबल करून द्यायचं काम करतं, अपटेकिंगचं काम करतं. हे झाले आपले प्रोडक्ट. आता हे प्रोडक्ट सांगायला माझ्या माहितीप्रमाणे मी 10 मिनिटं घेतले. क्लिअर? हे प्रोडक्ट सांगायचे आहेत. किती लोकांना इथपर्यंत क्लिअर झालं? प्रोडक्ट क्लिअर करायचे, एकदम सिंपल आहे. वाचून वाचून सांगायचंय. काही त्याला शास्त्रज्ञ बनण्याची गरज नाहीये, काही त्याला असं मोठा असा टॅलेंटेड माणूस असण्याची गरज नाही. शास्त्रज्ञ होऊ नका, बेसिक प्रोडक्ट क्लिअर करायचे. हे प्रोडक्ट तुम्ही 10 मिनिटात सांगा, 2 तासात सांगा, 2 दिवसात सांगा की 8 दिवसात सांगा, ज्या दिवशी व्यक्ती पैसे देतो तेव्हा तो तुम्हाला परत विचारणार आहे. म्हणून परत परत त्याच गोष्टी रिपीट करू नका, कारण मागच्या 6 वर्षांमध्ये खूप प्लॅन प्रेझेंटेशन दिले आणि खूप म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये समजेल का बाबा हे कसं आहे. प्लॅन दिला तुम्ही, ठीक आहे. ह्याच्यानंतरची जी स्टेप आहे, तर बघा सर काय करायचं आपल्याला. आपल्याला एक सिंपल स्टेप्स करायची आहे. त्यांना आता काही प्रश्न विचारायचे. काय प्रश्न विचारायचे तर नीट लक्षात घ्या. त्यांना विचारायचं आहे बघा सर, ह्याच्यापैकी किती टक्के प्रॉडक्ट तुमच्या युजफुल आहे, म्हणजे तुम्ही वापरू शकता. उत्तर यायची वाट पहा, नाहीतर लगेच टेप रेकॉर्डर चालू तुमचा. बघा सर, 70-30-10 सांगा कशानं नाही. पहिले विचारा किती टक्के प्रोडक्ट कामाचे वाटत आहे. मग तो म्हणतो सर अर्धा टक्का. मग त्याला म्हणायचं अर्धा टक्का कसा काय? साबण वापरता का? पेस्ट वापरता का? शॅम्पू वापरता का? फेसवॉश वापरता का? खोकला झाल्यावर कुठं जाता? ॲसिडिटी झाल्यावर कुठं जाता? ओके, हातपाय दुखलं तर कुठं जाता? झेंडूबाम वापरता का? हे XYZ तुम्ही त्यांना रिझन्स विचारा. तो म्हणतो ठीक आहे सर, 10-15% प्रोडक्ट वापरता. मग बघा सर, हे 10-15% प्रोडक्ट तुम्ही कस्टमर म्हणून घेतलेत आणि हे 10-15 प्रॉडक्ट जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणून घेतले तर फायदा कशात आहे? परत एकदा रिपीट करा. तो म्हणतो फायदा डिस्ट्रीब्युटर होण्यात आहे. मग बघा सर, डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. 3 ऑप्शन काय आहे? पहिला ऑप्शन आहे, तुम्ही 70,000 रुपयाचे प्रॉडक्ट खरेदी करून सुरू करू शकतात. दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही 30,000 रुपयाचे प्रॉडक्ट खरेदी करून सुरू करू शकतात. आणि तिसरा ऑप्शन आहे, तुम्ही 10,000चे प्रॉडक्ट खरेदी करून सुरू करू शकतात. जर तुम्ही 70,000ची खरेदी केली तर तुम्हाला सेल्स टर्नओव्हर बोनस हा 84% भेटणार. जर तुम्ही 30,000ची खरेदी केली तर सेल्स टर्नओव्हर बोनस तुम्हाला 36% भेटणार आणि 10,000ची खरेदी केली तर सेल्स टर्नओव्हर बोनस तुम्हाला 12% भेटणार. जर सेल्स टर्नओव्हर 84% भेटला तर पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला 2,500 रुपये कॅशबॅक येणार.
जर 30,000ने सुरुवात केली तर पहिल्या आठवड्यात तुम्हाला 900 रुपये कॅशबॅक येणार, ह्याच्यात कॅशबॅक येणार नाही. हे तिघही ऑप्शन ओपन आहे. तुम्ही जर 10,000 दिले त्याच्या बदल्यात तुम्हाला तुमच्या चॉईसचे 75चे प्रोडक्ट परचेस करायचे. जर तुम्ही 30,000 दिले तर तुम्हाला तुमच्या चॉईसचे 75चे प्रोडक्ट परचेस करायचे. आणि जर तुम्ही 70,000 दिले तर 70,000च्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार प्रोडक्ट भेटतील. तर मला सांगा ह्याच्यापैकी बेस्ट ऑप्शन कुठला? मग तिथं 99% असा चान्स आहे का तो उ आ का क का म्हणजे तो बाराखडी त्याच्या मनात चालू होते, आ इ ई करत असतो तो. मग त्याला म्हणायचं की हे फक्त तुम्हाला चूज करायचंय, घ्यायचं नाहीये. जर का तो उत्तर त्याने लगेच नाही दिलं, खूपच डिले करतोय, मग त्याला तुम्ही द्यायचं की रे बाबा, हे काय तुला पैसे मागत नाही मी, हे तुला बेनिफिट समजून सांगतोय. जर तुला बेनिफिट समजले तर आपण पुढे बोलू. हा, मग कॉन्फिडन्स येतो. मग तो म्हणतो सर हे 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 10 वाला सांगा. तो 10 वाला सांगतो. त्याने 70 बी सिलेक्ट केला तरी 10ने सांगायचंय. त्याने 30 बी सिलेक्ट केला तरी 10ने सांगायचं. कारण 10 नंतर मग पुढच्या 30च्या स्टेपवर घेऊन जाता येतात. 10,000 बघा. बघा सर, हे 10,000 रुपये तुम्ही घेतले आणि तुम्ही मार्केटला गेले, तर मार्केटला सगळी प्रोडक्ट आपल्याला MRP ने घ्याव्या लागतील. हे सर नो, मार्केटला आपण गेलं तर MRP ने घ्यायला लागतील. हे विचारायचं, आपण सांगायचं नाही. आणि हेच 10,000 रुपये जर तुम्ही इंडस्ट्रीला दिले तर इथं DP प्राईजला प्रोडक्ट भेटेल, एक लायसन्स भेटेल आणि बिझनेस करण्याची संधी भेटेल. मग MRP ने खरेदी करणं चांगलं का डिस्काउंटने? उत्तर येऊ द्या. काय सांगेल तो? डिस्काउंटने. बघा सर, मग पहिला फायदा होतो त्याला म्हटलं आता रिटेल इन्कम. बघा, DP रेटला प्रोडक्ट भेटला कस्टमरला, आपण MRP ने दिला, तो झाला प्रॉफिट. सिंपल. तो झाला प्रॉफिट एकदम एका स्टेपमध्ये. मग काय सांगायचं तिथं? DP प्राईस. मग आता सगळ्यात सोपा प्रोडक्ट, आता तुम्हाला वाटतंय का तो काय वापरत असेल त्याचा अंदाज घ्यायचा. तो जे काही प्रोडक्ट वापरत असेल त्याचा अंदाज घ्यायचा. एक्झाम्पल मी काय सांगतो, हां, तुमच्या ह्याच्यामध्ये हेअर ऑइल आपल्या कितीचं आहे? हेअर ऑइल आपलं 335 रुपयाला आहे. MRP किती आहे? 430 रुपये. कितीचा फरक आहे? 335 वजा 430, 95 रुपये एका प्रोडक्टच्या मागे आपलं इन्कम सुटतं. 95 रुपीज. जर पर डे आपण जर 2 बॉटल सेल केल्या तर 95 × 2 पर डेचं इन्कम 180. आणि असं जर 30 दिवस रेग्युलर काम केलं तर 5,700 रुपये तुमचं एक्स्ट्रा इन्कम होऊ शकतं. आणि समजा हे प्रोडक्ट जर सेल नाही झाले तर काही नुकसान आहे काही विचारायचं. दोन उत्तर येतात. एक उत्तर येतं हो, एक उत्तर येतं नाही. उत्तर येतं हो, मग त्याला विचारायचं कसं नुकसान होईल सर? तुम्ही साबण तेल पेस्ट घरात वापरणार नाही का? अरे हा, मी तर घरात वापरेन. मग नुकसान आहे का? नाही. आणि जरी तो बोलला की नुकसान नाही आहे, तुम्हाला कसं? मग तो म्हणतो सर घरात वापरू शकतात. म्हणजे ह्या बिझनेसमध्ये तुमचा जो काही रिस्क फॅक्टर आहे तो किती झाला? 0%. म्हणजे नुकसान होण्याची चान्सेस शून्य झालेत. इथपर्यंत ओके सर तुम्हाला? तो म्हणेल ओके. आज आहे आपलं इथपर्यंत ओके. डे 2. उद्याच्या दिवशी डे 3 आहे. डे 3 मध्ये ॲक्च्युअल 12% प्लॅन आणि क्लोजिंगच्या काही टेक्निक्स आहेत 2-3. एकदम शॉर्टमध्ये मी उद्या तुम्हाला सांगेल. तर उद्या प्रत्येकाने हजर राहायचं आहे. तर मला असं वाटतं आजचं सेशन बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल. मी तुम्हाला कितीही शिकवलं, मी तुम्हाला कितीही तुमच्या पुढे ओरडू ओरडू सांगितलं, घसा कोरडा होस्तोवर सांगितलं, फासावर लटकेस तर सांगितलं, जोपर्यंत तुम्ही तुमचं टूल किट बनवून मार्केटमध्ये निघून 200 प्लॅन देत नाही तोपर्यंत तुम्हाला प्लॅन समजणार नाही. 200 लोकांना तुम्हाला प्लॅन प्रेझेंटेशन द्यावं लागेल. आता ते सर 200 कुठून? अरे कुठून आणून नाही. तुमच्या लिस्टमध्ये 100% पक्कीचे लोक असतात की जे करणार नाही काम. तुम्हाला फुल गॅरंटी आहे हा करणारच नाही आहे. त्याला म्हणायचं बाबा माझ्याकडे बिझनेस आहे, करशील का? तो म्हणतो नाही. एक काम कर, फक्त 1 तास दे, करू नको, फक्त ऐकून घे मी काय म्हणतोय ते. सिम्पल. मी तर तेच केलंय सुरुवातीला. मी तर शेजारच्या पाजारच्यांना प्लॅन दिले, माझ्या मिसेसला प्लॅन दिला, आईला प्लॅन दिलाय, वडिलांना प्लॅन दिलाय. 200 प्लॅन जोपर्यंत तुमच्या हाताखालून जात नाही तोपर्यंत. आता कालच्या दिवशी मी टास्क दिला होता की तुम्ही 21 वेळेस ती सायकल रिपीट करा. किती लोकांनी सायकल रिपीट केली? किती लोकांनी रिपीट केली होती? किती लोकांनी रिपीट केला तो प्लॅन? चॅटबॉक्समध्ये टाका की सर आम्ही ट्रेडिशनल आणि डायरेक्ट सेलिंगचा फरक, तुम्ही तिथून जे सांगितले वर्ड टू वर्ड आम्ही कॉपी केलं तुम्हाला आणि पूर्णचं पूर्ण 21 वेळेस रिपीट केलं. असं कोण आहे? किती लोकांनी केलंय ते का? आई रिपीट 5 टाइम्स नहीं, वो 21 टाइम्स अगर होता था ना इब्राहिम भाई, तो आपको आपके मतलब सबकॉन्शियस माइंड में फिट हो जाता, तो बाद में आपको आपको डर सगळं आपके दिमाग में, सब लोगों के दिमाग में डर क्यों है
क्योंकि आपको उसकी प्रैक्टिस नहीं है। आपको यह लगता है कि सामने वाला बंदा मेरे से ज्यादा होशियार है। हा, तुमच्या डोक्यात एकच फिक्स आहे की समोरचाला हुशार आहे, त्याने प्रश्न विचारला तर माझ्याकडे उत्तर नाही। अरे तुम्ही 21 वेळेस प्रॅक्टिस तर करा। आणि मग तुमचा काय अधिकार बनतो पैसे कमवण्याचा नेटवर्क मार्केटिंगमध्ये? कोणी दिला तुम्हाला अधिकार पैसे कमवण्याचा? जर तुमचं 21, अरे ज्या धंद्यातून तुमची जिंदगी बदलणार आहे, ज्या धंद्यातून मागच्या 5 वर्षात मी 28 ते 32 लाख रुपये कमवले, आणि त्या धंद्याला जर मी प्रॅक्टिस देणार नाही, त्या धंद्याला जर मी न्याय देणार नाही, मग काय घंटा तुम्हाला पैसे येतील? अपेक्षा बी नका करू तुम्ही लोकांनी। तुम्हाला जर अपेक्षा आहे ना नेटवर्क मार्केटिंग मधून करोडपती व्हायची, तर ती सक्सेसची जागा फार छोटी आहे। मला ऑलरेडी दत्ता सरांनी सांगितलंय, मनोज सर, सक्सेसची जागा छोटी आहे। जास्त नाही अशी काही एकदम ठिकाणी तिचं जागा पडू नये मग सगळ्यांना चान्स भेटेल। मग नाही 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 नाही, शिरीष पाटील सर तुम्ही फार गरीब आहे, नाही 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 सर तुम्हाला एक जागा आम्ही फिक्स देतो। किरण सर, नाही सर तुमचा हेल्थ इश्यू आहे, तुम्हाला ती जागा देतो। अरे घंटा आहे हे हे काही कोणी पाळणार नाहीये। तुम्हाला जर असं वाटत असेल का बाबा चाललंय चाललंय का बाबा सरांनी एक दिवस सांगितलं आणि मग नाही प्रॅक्टिस केली तर काय फरक पडतो? अरे तुम्ही तुमच्या जिंदगीची लंका लावणार आहे, मला काय फरक पडणार नाही। माझे रोजचे 2 प्लॅन होते, मला माहिती टीम बनवली होती मी 2.5, 3, 4 हजार लोकांची। परत बनवायला माझं काम चालू झालेलं आहे। मला काय, मी ते घाबरणारा फट्टू माणूस नाहीये। कारण का मला इन्व्हिटेशन येतं, मला प्लॅन येतो, मला लिस्ट येते, इन्व्हिटेशन येतो, प्लॅन येतो, फॉलोअप येतो। या 4 गोष्टी मला येतं, मला माहिती मी कधी स्टार्ट करता येईल मला बिझनेस। अरे पण तुमचं काय आहे? तुम्ही माय लाईफस्टाईलचं नाव पुढे करून करून सांगतात मी माय लाईफस्टाईल, अरे ते माय लाईफस्टाईल करतो, पैसे कुठे आहे? पैसे काय येत नाही तुम्हाला? तुम्ही 21 दिवस प्रॅक्टिस करू शकले नाही लोक, मग कशाला उठायचं सकाळी 7 वाजता? काय गरज सकाळी 7 वाजता उठून? आणि जर तुमचं एक कारण असेल माझ्याकडे वेळ नाही, मग पुढच्या वर्षी अंबानीच्या घरात जन्म घ्या। तर तुमच्याकडे वेळ नसेल ना 21 वेळेस प्रॅक्टिसचा, तर अंबानीच्या घरात जन्म घ्या। टाइमपास करायला येऊ नका इकडे सकाळी 7 वाजता, तुमचा वेळ वाया चाललाय तुमच्या लाईफचा, हे सांगेल मी क्लिअर कट तुम्हाला। आणि तुम्हाला काय वाटतंय का तुमच्यासाठी चाललंय का? घंटा तुमच्यासाठी काहीच चाललेलं नाहीये। हे चाललंय माझ्या नवीन टीमसाठी। जे काही माझे नवीन लोक रिक्रूट होतील त्यांच्यावरती मी हेच डुप्लिकेशन वापरणार आहे, त्यांना ह्याच 3 लिंक पाठवणार आहे, त्यांच्याकडनं प्लॅन प्रॅक्टिस करून घेईल। आणि ते तुम्हाला ते 21 21 वेळेस प्रॅक्टिस करतील। तुम्ही 2 वेळेस 3 वेळेस बी नका करू, तुम्ही करूच नका। आणि ते तुम्हाला ओव्हरटेक करून चालले जातील। मग म्हणा सर ते मनोज सर तर तिकडेच लक्ष येतं, तो आमच्याकडे लक्ष देत। अरे तुम्ही करा ना 21 वेळेस प्रॅक्टिस। प्रवीण वाघ सर, सर मी आजारी होतो, मग इतके आजारी आहे का तुम्ही का 21 वेळेस प्रॅक्टिस करू शकत नाही? मग तोंड वर करून म्हणता सर आमचे गेस्ट येत नाही ना आमचं काही होत नाही। कशाला होणार आहे तुमचं? तुमचं व्हायसाठी तुमच्यात तेवढे गट्स तर पाहिजे, तुम्ही तेवढे प्रॅक्टिस तर केली पाहिजे। तुमच्याकडे कारणांचा भला मोठा ढिगारा आहे, आणि त्या कारणांमुळे तुमची जिंदगी सडत चालली आहे। काय नाही, तुम्ही माल विकत राहणार जिंदगीभर, हा लाईफ टाईम साठी माल विकणार तुम्ही। ऑर्डर घेणार माल विकणार, अरे ते ऑर्डर घेणार माल विकणारे, माल विकत घेणारे आणि ऑर्डर घेणारे लोक बनवायला लागतील ना टीम मध्ये, तेव्हा तुम्ही शांततेत झोपणार आहे। उद्या उठून जर 5,000 लोकांना जर तुम्हाला माल द्यायचा झाला ना, तर तुमचं डोकं पकून जाईल। तुम्हाला सुचणार नाही काय केलं पाहिजे ते। टाइमपास करायचा असेल, 21 वेळेस प्रॅक्टिस करायची नसेल तर उद्या येऊच नका। आणि जर केली असेल त्यांनी सुद्धा सेशन अटेंड करा, काय गरज नाही तुमची। आणि तुमच्याकडनं होणार बी नाही नेटवर्क मार्केटिंग। आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असेच मरणार आहे, तुमचं दुसरं तुम्हाला चान्सच नाहीये। 21 वेळेस प्रॅक्टिस होत नाही तुमच्याकडनं। इब्राहिम सरांनी फक्त 5 वेळेस केली, ठीक आहे, त्यांनी तरी एक स्टेप घेतले, बाकीचे लोक। माझा प्रयत्न चाललाय का तुम्ही लोकांनी पैसे कमवले पाहिजे, आणि तुमचा प्रयत्न चाललाय की आम्ही 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 खूप शिकलो सर, आम्ही आम्ही खूप शिकलो सर। मग ती लोक भेटतात नाही का तुम्हाला मेंटल रस्त्यावरती? त्यांना विचारा तुम्हारा नाम क्या है? माय नेम इज लखन, ओके। आय वॉज ग्रॅज्युएटेड धिस धिस दॅट दॅट, तुलाही सांगतो शिक्षण। पागल झाला तू, तुमचं इथेच होणार आहे, तुम्ही बी लय लय शिकणार माझ्याकडनं, पागल होऊन जाणार। तुम्ही फिरणार रस्त्याने येणाऱ्या काळामध्ये। मी पण शिकलो होतो, मी पण अटेंड केल्या होत्या ट्रेनिंग। अरे ट्रेनिंग अटेंड केलं आणि शिकलं, अबे इम्प्लिमेंटेशन कोण करेल? आणि हे सगळ्यांना सांगतोय मी, ह्याच्यात कोणच असा दुधान धुतलेलं नाहीये, मी सगळ्यांसाठी बोलतोय, टोटल जेवढे लोक आहेत तेवढे। 21 वेळेस प्रॅक्टिस करा राजा हो। जर डुप्लिकेशन मध्ये जर 10 लाख रुपये कमवायचे ना पुढच्या एका वर्षात, तर ते 21 वेळेस प्रॅक्टिस करा। तुम्हाला जर प्लॅन देता आला तर पुढचं गणित आहे, तुम्हाला जर प्लॅन देता नाही आला पुढचं गणित नाहीये। तुम्ही प्रयत्न बी नका करू नेटवर्क मार्केटिंग मध्ये। ज्या फेज मधून मी गेलोय त्या फेज मधून तुम्ही गेले तर तुम्ही कधीच गायब होऊन जाणार। एव्हरी बिझनेस, प्रत्येक बिझनेसचे चढ उतार, अप अँड डाऊनचे फेज येतात। अप अँड डाऊन्स येतात प्रत्येक बिझनेसमध्ये। डाऊन मध्ये तुम्ही तर डायरेक्ट सर तुम्ही लढा सर, आम्ही तुमचे कपडे सांभाळतो सर।
अरे थोडं सिरियसली घ्या. अरे तुमचे फॅमिली आहे, सगळे लोक अर्ध्या अर्ध्या वयाच्या वरती पोहोचली आहे. लोकांना वाटतं माझ्याकडे टाइम भरपूर आहे. काय टाइम आहे तुमच्याकडे? 30-30 वर्षाचे सगळे होऊन गेले, उरलेले 30 वर्षे अर्ध आयुष्य झोपण्यात जातं. 15 वर्ष उरले, अर्ध आयुष्य काम करण्यात जातं. 7.5 वर्ष उरले, 7.5 मध्ये काय काय करायचंय? पोरं लहानाची मोठी करायची, त्यांची शिक्षण करायची आहे, बायकोचे स्वप्न पूर्ण करायचे, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे, स्वतःचं घर करायचं आहे, स्वतःची कार असली बाहेर, लय कामं करायची 7.5 वर्षात, आणि 21 वेळेस प्लॅन रिपीट होत नाही. जर तुम्हाला प्लॅन रिपीट करायचा नसेल, किंवा जर तुमचं कालचं आणि आजचं मिळून 21-21 टाइम जर होणार नसेल, तर मी कृपया माफ करा मला. तुम्ही माझ्यासोबत नेटवर्क मार्केटिंग करूच नका. आज शेवटी रिझाईन देऊन टाका. घरच्यांना सांगा की मी एक नंबरचा लुख्खा आहे, माझ्याकडनं हे काही होणार नाही, मला काय ते 21 वेळेस जमणार नाही, आणि मी तर अनपळच आहे, आणि मी असाच बर्बाद आहे, आणि मी भिकारीच मारणार आहे. घरच्यांना क्लिअर डिक्लेरेशन देऊन टाका. जर हे डिक्लेरेशन द्यायचं नसेल तर 21 वेळेस लिहा, ग्रुपवरती टाका, ते येऊ द्या तुम्ही काय करताय. नाहीतर मग काय, तुमचे काही कोणी इथं आरती घेऊन येणार नाहीये की बाबा तुम्ही मनोज सरांकडनं प्लॅन शिकले, वा 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 वा, किरण सर तुम्ही 2 दिवस झाले सकाळी 7 वाजता उठताय, मग हे घ्या 30,000 रुपये. अरे असं नाही होणार आहे. तिथं तुम्हाला जाऊन प्लॅन द्यायचं, फेल्युअर करायचे, 200 प्लॅन तरी तुम्हाला द्यायला लागतील नाही का राजीव? पैसे कमवायचे आहे का ते सांगा पहिले, हो का नाही ते तरी सांगा. तुम्हाला क्लिअर आहे का तुमच्या लाईफमध्ये पैसे कमवायचे आहे का नाही ते क्लिअर करा. येस नो टाईप करा जरा व्हॉट्सअप ह्याच्यामध्ये. अरे मग पैसे जर कमवायचे आणि जर पहिली स्टेप तुम्ही मिस करताय, अरे मग कशाला पैसे येतील आपल्याला? ईश्वर सर, नुसते व्हिडिओ बघून आणि नुसतं विचार करून काही नव्हतं जिंदगीमध्ये. हा, बरोबर. लय विचार करतो, एवढा विचार करून काही नाही होत. मी बी लय विचार करायचो, विचार करून करून माझी केस पांढरी झाली. विचार करून नाही, ऍक्शन करूनच आहे जे काही येते. ऍक्शन घ्यायची असेल, आज 21 वेळेस रिपीट करा. पहिला जो प्लॅन दिलाय तो, आजचा प्लॅन दिलाय तो, दोघं गोष्ट रिपीट करा. दोघं गोष्ट रिपीट करणार तर तुम्हाला फायदा होणार आहे. आणि मला काय म्हणायचंय, अश्विनी पाटील मॅडम, तुम्ही 2,10,000 रुपये कमवले, मला किती देणार हो? बेरे सर, तुम्ही 2,10,000 हप्त्याला कमवले, मला किती देणार? मग मग किती मोठा बिझनेस आहे यार. तुम्ही पैसे कमवले पाहिजे ह्याच्यासाठीचा माझा प्रयत्न चाललाय, आणि तुम्ही एकदम रिलॅक्स कसे करावू शकता? काय 21 टाइम प्रॅक्टिस होत नाही? आज मला सगळ्यांची 21 टाइम प्रॅक्टिस पाहिजे, जेवढे लोक हजर होते तेवढे. कालचं सेशन आहे, जे नसेल हे तुम्हाला डुप्लिकेशन साठी बनवण्याची प्रक्रिया चालली आहे. अमोल सोमवंशी सरांनी 2 लोक बिझनेसमध्ये आणले. मग आता त्या 2 लोकांना प्लॅन शिकवायचा आहे. मग आता अमोल सर त्याच्यात बिझी होऊन जातील का? तर नाही. अमोल सर काय करतील, मनोज सरांचे 3 सेशन पाठवतील, रोज एक पाठवतील, त्याच्याकडनं 21 वेळेस रिपीट करतील. दुसरा दिवस पाठवतील, 21 वेळेस रिपीट. तिसरा दिवस पाठवतील, 21 दिवस रिपीट. चौथ्या दिवशी अमोल सर जातील आणि म्हणतील मला तो आता प्लॅन दे. मग त्याने प्लॅन देताना जर का काही प्रॉब्लेम असला तर अमोल सर म्हणतील ठीक आहे यार, काय हरकत नाही, आपण करू प्रॅक्टिस, काही टेन्शन नको घेऊ. पण जर अमोल सरांनीच हे केलं नाही, तर ते खाली लोकांना काय सांगणार आहे? आणि खाली जर लोक नाही बनले प्लॅनर, अबे जिंदगीभर आपण आहे ना माल विकणारे बनून जाऊ. विमलच्या थैल्या घेऊन जाऊ, माल ले लो, 95 ले लो, 95 ले लो. आपण त्याच्यासाठी आलेच नाही बिझनेसमध्ये. आपण बिझनेसमध्ये आलो पॅसिव्ह इन्कम. आपण आलो डुप्लिकेशन. डुप्लिकेशन तेव्हाच होतं जेव्हा तुम्हाला प्लॅन देता येतो आणि तुमच्या खालच्या लोकांना प्लॅन देता येतो. आपले गणित सगळे उलटी चालली. आपल्याला असं वाटतं का खालच्याने प्लॅन दिला पाहिजे आणि मला, अरे तसं नाही होत. तुम्हाला जर एक नवीन आणि पक्की आणि परफेक्ट टीम बनवायची आहे, डुप्लिकेबल टीम बनवायची आहे, एकच फॉर्म्युला आहे. लिस्ट, इन्व्हिटेशन, प्लॅन आणि फॉलोअप, या 4 गोष्टी तुम्ही शिका आणि 4 गोष्टी लोकांना शिकवा. या 4 गोष्टींसाठी ऑलरेडी ट्रेनिंग मार्केटमध्ये अवेलेबल आहे. फक्त प्लॅन कंपनीचा वेगवेगळा असतो. म्हणून मी तुम्हाला कंपनीचा प्लॅनवरती 3 दिवस घेतले. हे आपलं सिस्टम बनते, बिल्ड होते डॉक्टर साहेब. हे तुमच्याकडे जॉईन झालेल्या माणसाकडनं तुम्हाला करून घ्यायचंय. मग तो म्हणेन कसं काय करू, तुम्ही केलं का? लगेच त्याच्यात थोबाडाला असे पानं मारायचे, हे 21 वेळेस केलं होतं रे मी, तू बी कर. तुला पैसे कमवायचे तर तू पण कर. हे तुम्हाला बोलायला लागणार लोकांना. कालच्या दिवशी आमचे एक डिस्ट्रीब्युटर आहे, परवा दिवशी आमची मीटिंग झाली, आशिक शेख नावाचे. काय भारी माणूस आहे राव. लगेच सांगितलं की सर आपको प्लॅन देना सीखना. सर मी सीख लूंगा. आता आज त्यांच्या बरोबर आहे मी. आज 2-3-4 प्लॅन प्रेझेंटेशन देणार, शिकून जाणार तो माणूस एकाच प्लॅन मध्ये शिकणार. आणि मी प्रत्येक ठिकाणी प्लॅन द्यायला जात नसते आता. जायचं, 2दा प्लॅन द्यायचे, त्याला म्हणायचं रेकॉर्ड कर नाही तर बदाम खाऊन बस, जेणेकरून त्या खोपडीत घुसेल. एकदा घुसलं तर तुला द्यायचंय. जर ते त्याला जमलं नाही, जर मी आतापर्यंत आहे ना चालत्या माणसानं लय काठ्या दिल्या आणि त्याच्यामुळे दिवस आले, तुमच्यावर ते दिवस नको यायला पाहिजे. हा प्रयत्न चाललाय तुमची डुप्लिकेबल टीम बनवायची. तुम्ही सीटीसी नंतर कुठल्याही कानाकोपऱ्यात फिरायला चालल्याचा फोन स्विच ऑफ करून द्या, तरी बी आठवड्याचे 2,10,000 आले पाहिजे.
शेवटी करायचं तुम्हाला आहे. जर तुम्हाला इच्छा असेल माझ्यासोबत काम करायची तर तुम्ही सिस्टम फॉलो करा. जर तुम्हाला असेल इच्छा की सर आमचं 10-15 हजारात पोट भरतंय, सर आम्हाला आहे ना काही पैशांची गरज नाही आहे, सर आम्ही ऑलरेडी आमच्या आजोबांचे जे भाऊ आहेत ना ते अंबानीचे काकाचा पोरगा आहे, त्याच्यामुळे मग आम्हाला काही गरज नाही सर, आणि तसं जर असेल तर मग सोडून द्या विषय. हा, म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी टाटाचं रिलेटिव्ह असेल, कोणी कोणाचं असेल, तर बिंदास तुम्ही सोडून द्या. आणि मला काही पडलेलं नाही आहे, तुम्ही करा नका करू,